की आपली पेन्शन जी आहे ही आपल्याला राजकीय नेत्यांच्या हातातून बाहेर एकच मिशन पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशी कशी आपण मागच्या वेळेसही संप केला पण असं समजायचं नाही की आपला तो संप सक्सेस झालेला नाहीये तर 2-4 मागण्या का होईना शासनाने करावं। पेंशन पैसे रहो न दस्त में बारिश के मुत्तजिर पैसे रहो न शब्द पण उरले नाहीये काय करावं आणि कसं सांगावं काहीच कळत नाहीये। सारखं सारखं आम्ही आमचं काम सोडून इथे येऊन थांबलोय। साहेब द्या आम्हाला पेन्शन द्या। काय बोलावं हे सुद्धा सुचत नाहीये। सरकार आम्हाला फक्त पेन्शन द्या। आम्ही उन्हात तान्हात कुठं बसायला तयार आहे पण आम्हाला फक्त पेन्शन द्या। आता पुढचा विचार करायचा तर मागच्या वेळेला म्हटलं होतं भरपूर मुद्दे सांगितले आमदारांना देत आहे सगळ्यांना देत आहे आम्हाला का देत नाही काय प्रॉब्लेम आहे। आम्ही एवढे कामं करतो सगळं करतो तो फक्त आम्हालाच का सोडलेलं आहे का आम्हाला पेन्शन देत नाही। एक तर याचं उत्तर द्या नाही तर आम्हाला पेन्शन थकलो आम्ही थकलो टाळ्या वाजवल्या थाळ्या वाजवल्या सगळं केलं उन्हातही बसलो पण आता आम्ही मागे हटणार नाही। मायबाप सरकार फक्त एकच विनंती आहे की आम्हाला पेन्शन द्या। आमच्या मुलाबाळांचा विचार करा आणि आम्हाला पेन्शन द्या। जीतेंगे तो ही लढेंगे और इस बार जीत के रहेंगे। एकच मिशन। आज दिनांक 14 डिसेंबर 2023 पासून हा राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप हा नाईलाजा असतो। शासन आमच्या जुनी पेन्शन ही योजना मान्य न करत असल्यामुळे सुरू करण्यात आलेला आहे आणि हा संप सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना गरीब जनतेला जो त्रास होणार आहे तो त्रास आमच्यामुळे नाही तर शासनामुळे होत आहे आणि त्या होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही कर्मचारी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि या संपामध्ये जेवढा काळ संप चालेल तो कालावधी आम्ही पुढे भरून काढू ही ग्वाही आपल्या मीडियामार्फत सर्व जनतेला कळवतो। आणि आजपर्यंत जी आमची मागणी चालू आहे जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी ती जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत आमचा संप असाच सुरू राहील आणि यामध्ये सुरू राहील व शासन जोपर्यंत मंजूर करत नाही तोपर्यंत आम्ही हा संप चालूच ठेवणार आहोत। हे एवढे आव्हान मी सर्व कर्मचाऱ्यांना करतो आणि सर्व कर्मचाऱ्यांनी या संपात हिरिरीने व स्वतःहून सहभागी व्हावे असे आवाहन देखील करतो। या संपामध्ये 7 ते 8 हजार कर्मचारी सहभागी झालेले आहेत। जिल्ह्यात या महसूल कर्मचारी संघटना आरोग्य कर्मचारी संघटना कृषी विभाग कर्मचारी संघटना वन विभाग कर्मचारी संघटना ग्रामसेवक कर्मचारी संघटना जिल्हा परिषद ग्रामसेवक संघटना कारागृह कर्मचारी संघटना कृषी विभाग संघटना चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना वाहन चालक संघटना अशा सर्व कर्मचारी संघटना शासकीय निमशासकीय सर्व सहभागी झालेले आहेत। माझं नाव अपर्णा नितीन आगाव मी कारागृहामध्ये कार्यरत आहे। कारागृह मध्यवर्ती संघटना सुद्धा याच्यामध्ये सामील आहे। या संपामध्ये मायबाप सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला पेन्शन द्या सरकार। आम्ही बोलून आता शब्दही संपले आहेत आम्ही थकलो आहोत। आता तरी आमची आर्त हाक ऐका। आता कुठलंही गाजर देऊ नका मात्र आता फक्त पेन्शन द्या सरकार एवढी आमची आर्त हाक ऐका। अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा आता आम्ही हातात घेतलाच आहे पण येणारी निवडणूक मध्ये आमचं मतदान हे फक्त जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा या पवित्र्यात राहील। त्यामुळे मायबाप सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला पेन्शन द्या। धन्यवाद।